शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खान, नवतेच अफजल खान. जिता जागता जणू सैताने, कान बोलला छाती ठोकून, शिव बोला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौज फाटाला ये बक्के. अंगी 10 हत्तीच फळ, पाहणारा काक चुळचुळ. भेटेल त्याला शिर्डीत खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडे मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the land of the mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा ठोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्यो छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजयी टिळा लावूनच परततील. वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामतीची, आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची.